केली आहे, राष्ट्रवादी सोबत येत आहे, जागा वाटपाचं मात्र सस्पेन्स काय काय सांगता? ते आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे. मंगेश दादा, राजू मामा, तिकडनं अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर आप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेलं आहे. आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेश दादांनी केलेलीच आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही. आपल्याकडे आता विद्यमान साधारण 20 ते 22 नगरसेवक आहेत शिवसेना शिंदे गटाकडे समजा, त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार का? पण नाही, आता आमचा अजून जागेवर तर विषय जवळपास पक्का झालेला आहे, पण तो आम्हाला सांगायचा नाही. महायुती ठरली आहे जागांचा नाही, जागेचा विषय अजून ठरलेला तिढा काय नाही. आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जागा ठरवणार आहे, त्यामुळे आमच्या जागेचा विषय अजून काय ठरला. गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत, जळगावमध्ये त्या येतील. त्या दिवशी आम्ही 2-3 दिवसानंतर आमची यादी डिक्लेअर करू उमेदवारांची. जागांवर जर पटलं नाही भाऊ तर मग काय ते आमचं पटलंय. भाऊ अक्षदा कधी पडतील? अक्षदा कधी पडतील? 30 तारखेला या तुम्ही. मंगल सावधान. पुण्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र लढतायत निवडणूक. शरद पवार पुन्हा अजित पवार एकत्र होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ते काय आज सांगायची गोष्ट आहे, झालेली असेल त्यांची, त्याच्यामध्ये माझा काही संबंध येत नाही. शेवटी ते दोघं पवार साहेबांचा विषय आहे. मी जळगाव पुरतं बोलतोय की आमची महायुती झालेली आहे. आपल्यासोबत येतील का भाऊ विरोधातले पक्ष आले तर स्वागत कराल का तुम्ही? कोण विरोधातले पक्ष आपल्यासोबत निवडणूक लढवायला आले तर 30 ला समजेल. म्हणजे आहे का हो संपर्कात? 100%.